Good morning, friends. Myself Dudhe sir from Mechanical Engineering Department. Now today we are studying about the second year Mechanical Engineering subject named as Engineering Metrology. Now in this lecture we are studying about the first one as a involute measuring machine and second one as a pitch measuring machine. These are the last topic about the fourth unit. These are the two topics, only the two topics are studied in this lecture, in which we are studying about the construction and working and also diagram about the involute measuring machine and also the pitch measuring machine. Both the machines we are studying about in this lecture, in which we are studying about the construction and working and also the diagrams. Okay, these are the topics are studied in this lecture. In last lecture, we are studying about the profile projector. The in a profile projector, in which we are studying about the functioning about the profile projector, the construction and working about the profile projector, and also the advantages and disadvantages about the profile projector. These are the topics are studied in last lecture. तर बघा आपण जे मागचं लेक्चर घेतलं होतं तर मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं तर ते प्रोफाईल प्रोजेक्टर जो आहे त्याबद्दल आपण जाणून घेतलं होतं त्याचं नेमकी फंक्शनिंग काय आहे प्रोफाईल प्रोजेक्टरचं, त्याचबरोबर त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग कसं आहे की नाही, त्याचबरोबर त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग जाणून घेतलं होतं आणि त्याचबरोबर आपण त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस या सगळ्या गोष्टीचा जो स्टडी जो आहे तो काय केला आपण मागच्या लेक्चरला केला होता. आजचं जे लेक्चर जे आहे तर आताच्या लेक्चरमध्ये आपण दोन मेजरिंग इन्स्ट्रुमेंट दोन मेजरिंग मशीन जे आहेत तर त्या काय करणार आहे आपण त्या आजच्या लेक्चरला बघणार आहे. तर त्या कोणकोणत्या आहेत तर एक तर पहिली तर इन्व्हल्यूट मेजरिंग मशीन आहे की नाही, इन्व्हल्यूट मेजरिंग मशीन आणि सेकंड वन ॲज अ पिच मेजरिंग मशीन. हे दोन टॉपिक संपल्यानंतर तुमचा जो चौथा युनिट जो आहे तर तो इथे संपतो आहे आणि पुढच्या लेक्चरला पाचवं युनिट आपण चालू करणार आहोत आहे की. पण आपण आत्ता काय करतो आहोत तर तो चौथा युनिट जो आहे तर तो काय करतो आहे त्याचा शेवटचा टॉपिक जो आहे इन्व्हल्यूट मेजरिंग मशीन आणि पिच मेजरिंग मशीन. तर ह्या दोन मशीन ज्या आहेत तर त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग आपण काय करणार आहे या लेक्चरला जाणून घेणार आहे आहे की नाही. तर हे आपण जाणून घेणार आहे. एक मिनिट तर बघत होतो आपण इन्व्हल्यूट मेजरिंग मशीन. तर हे जे इन्व्हल्यूट मेजरिंग मशीन जे आहे तर याच्यामध्ये काय केलं जातं बघा, द इन्व्हल्यूट मेजरिंग मशीन. एक मिनिट हा. In an involute measuring machine, the basic principle of working is that a straight edge is rolled around a base circle without slipping. The stylus of the dial gauge attached on as above gives a involute.
तर हे जे इन्व्हॅल्यूट मेजरिंग मशीन जे आहे, तर ह्या इन्व्हॅल्यूट मेजरिंग मशीनमध्ये तर त्याचं वर्किंग अँड प्रिन्सिपल जे आहे, तर तुम्हाला याच्यामध्ये जी डायग्राम तुम्हाला दिसते आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघा लॅप्ड बार स्ट्रेट एज दिसतो आहे. त्याच्यानंतर पॉइंटर तुम्हाला दिसतो आहे आणि त्या पॉइंटरला डायल गेज काय केलेला आहे, कनेक्ट केलेला आहे. आणि तो डायल गेज काय करायचं काम करतोय, इज रोल अराउंड जे स्ट्रेट एज जो आहे, तर तो काय होतोय, रोल होतोय अराउंड द बेस सर्कल आहे की ना. तुमच्या बेस सर्कलला तो काय केलेला आहे, टँजंट केलेला आहे तुमचा स्ट्रेट एज आहे की नाही. जो स्ट्रेट एज जो आहे तो तुमच्या काय केलेला आहे, बेस सर्कलला काय केलेला आहे, टँजंट केलेला आहे. आणि तुमचा जो गिअर जो आहे तो त्याला तो काय करतोय, बेस सर्कलला रोल अराउंड करतोय आहे की नाही, ऑन बेस सर्कल विदाउट स्लिपिंग आहे की नाही. कोणतंही त्याच्यामध्ये स्लिपिंग न करता तो काय करतोय, रोल करतोय. द स्टायलस ऑफ द डायल गेज, आणि जो स्टायलस आहे की नाही, पॉइंटर आपण ज्याला म्हणतो आहे की नाही, तो जो स्टायलस आहे ऑफ द डायल गेज अटॅच ॲज अबोव गिवन अ इन्व्हॅल्यूट. तो जो डायल गेज जो आहे तो स्टायलसला काय केलेला आहे, अटॅच केलेला आहे की नाही. द गिअर टू बी टेस्टेड इज माउंटेड ऑन अ मॅन्ड्रिल, आणि जो गिअर जो आहे तो तुम्हाला टेस्ट करायचा आहे, तो काय केलेला आहे, तो गिअर तो मॅन्ड्रिलला काय केलेला आहे, माउंट केलेला आहे की नाही. मग तो काय आहे, सर्क्युलर फिरण्यासाठी तो मॅन्ड्रिलला काय केलेला आहे, माउंट केलेला आहे की नाही. द सर्क्युलर डिस्क ऑफ द सेम साईज ॲज दॅट ऑफ PCD आहे की नाही. जो PCD/2 दिसतोय तुम्हाला आहे की नाही, ती काय PCD काय आहे, ते एक प्रकारची सर्क्युलर साईजची आहे की नाही. द सर्क्युलर डिस्क ऑफ द सेम साईज ऑफ द PCD इज ऑल्सो टू बी माउंटेड ऑन द सेम मॅन्ड्रिल. आणि सर्क्युलर साईड जी आहे की नाही, सर्क्युलर डिस्क जी आहे की नाही, सेम साईजची तुमच्या गिअरच्या बेस सर्कलच्या सेम साईजची जी सर्क्युलर डिस्क जी आहे ते ती माउंटेड ऑन द ऑल्सो टू बी माउंटेड ऑन द सेम मॅन्ड्रिल आहे की नाही. सेम मॅन्ड्रिलला ती काय केलेली आहे, माउंट केलेली आहे की नाही. द स्ट्रेट एज ऑन द डिस्क विच इज टँजंट रोल अराउंड द डिस्क जनरेटेड अ इन्व्हॅल्यूट ऑर द व्हॅरिएशन इज रेकॉर्डेड बाय द डायल गेज. मग हे जे मॅन्ड्रिल जे आहे त्या मॅन्ड्रिलला काय केलेली, सेम साईजची डिस्क जी आहे ती माउंट केलेली आहे, आणि त्याला टँजंट काय केलेला आहे, तुमचा स्ट्रेट एज बार जो आहे तो काय केलेला आहे, त्याला टँजंट करून तो कॉन्टॅक्ट केलेला आहे की नाही. आणि आपण काय करतोय, मग रोल करतोय आहे की नाही. जे गिअर काय करतोय, रोल करतोय, त्यावेळेस ती डिस्क जी आहे ती रोल होते आहे की नाही. जनरेट अ इन्व्हॅल्यूट ऑन द व्हॅरिएशन इज रेकॉर्डेड, आणि त्याच्यामध्ये जे व्हॅरिएशन तुम्हाला दिसतं आहे, इन्व्हॅल्यूटमध्ये जे व्हॅरिएशन तुम्हाला दिसतं आहे की नाही, ते व्हॅरिएशन काय केलं जातं आहे, तुमच्या डायल गेजवर काय केलं जातं आहे, रेकॉर्ड केलं जातं आहे. आणि रेकॉर्ड केल्यावर ते काय केलं जातं आहे, डायल गेजवर रेकॉर्ड केल्यानंतर ते सेव्ह केलं जातं. व इलेक्ट्रॉनिक पॉइंटर कॅन बी यूज इन्स्टेड इन डायल गेज फॉर रेकॉर्डिंग पर्पज. आणि डायल गेज जो आहे तो कशासाठी यूज केलेला आहे, ॲज अ रेकॉर्डिंग पर्पजसाठी तो काय केलेला आहे, यूज केलेला आहे. आणि तिथं आपण काय करू शकतो, इलेक्ट्रॉनिकली डायल गेजसुद्धा काय करू शकतो, यूज करू शकतो ॲज अ रेकॉर्डिंग पर्पज आहे की नाही. रेकॉर्डिंग पर्पजसाठी तो काय केलेला आहे, यूज केलेला आहे, आणि आपण ॲज अ रेकॉर्डिंग पर्पजसाठी त्याचा यूज करू शकतो. नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे आपल्याला, पिच मेजरिंग मशीन. आता ही जी पिच मेजरिंग मशीन जी आहे तर ती कशी वर्क करते, आपल्याला काय करायचं आहे. पिच म्हणजे काय, तुम्हाला मी स्टार्टिंगलाच सांगितलं होतं. आपण गिअर थ्रेड टर्मिनॉलॉजी, स्क्रू थ्रेड टर्मिनॉलॉजी आपण बघत होतो. तर त्या स्क्रू थ्रेड टर्मिनॉलॉजी आपण पिच बघत होतो. पिच म्हणजे काय, तर पहिलं जे ॲडिशनल गिअर आहे की नाही त्याचा क्रेस्ट आणि दुसरा ॲडजस्टंट गिअरचा क्रेस्ट, याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, तो पिच म्हणतो आहे की नाही. आता पिच जो आहे तर तो मेजरमेंट करायचा आहे आपल्याला. पिच मेजरमेंट करण्यासाठी बाय युझिंग द पिच मेजरिंग मशीनचा यूज करून आपण काय करू शकतो,
पिचचं मेजरमेंट करू शकतो. मग पिच मेजरमेंट आपण कसं करू शकतो? अ पोर्टेबल पिच मेजरिंग मशीन कन्सिस्ट ऑफ द बॉडी विथ अ 3 टीप. मग जे मशीन जे आहे पिच मेजरिंग मशीन, तर त्याला काय आहेत 3 प्रकारच्या काय आहेत तर टीप दिलेल्या आहेत. आहे की नाही? पुढची स्लाईड आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. आहे की नाही? देअर आर 3 टीप. त्याला काय केलेलं आहे 3 प्रकारच्या टीप दिलेल्या आहेत. तर पहिली कोणती आहे? तर सेन्सिटिव्ह टीप ॲडजस्टमेंट आहे की नाही? सेन्सिटिव्ह टीप ॲडजस्टमेंट टीप आहे. त्याच्यानंतर सेन्सिटिव्ह टीप आहे आणि फिक्स टीप आहे. आहे की नाही? आणि गाईड स्टॉप ॲडजस्टमेंट स्क्रू त्याला दिलेला आहे आणि डायल गेज तुम्हाला दिलं त्याच्यावर दिलेला आहे. आहे की नाही? तुम्हाला समजण्यासाठी पुढची डायग्राम बघा. एक मिनिट हा. हे बघा ही डायग्राम बघा. तर हे काय आहे? ते एक प्रकारचं पिच मेजरिंग मशीन आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रकारच्या टीप दिलेल्या आहेत. आहे की नाही? 3 प्रकारच्या टीप दिलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या आहेत? तर सेन्सिटिव्ह टीप ॲडजस्टमेंट आहे, त्याच्यानंतर सेन्सिटिव्ह टीप आहे आणि एक सेन्सिटिव्ह टीप आहे आणि एक फिक्स टीप आहे. आणि तुम्हाला खाली दिसतं आहे बघा बेस पिच आणि गाईड टीप. तर अशा प्रकारचं हे काय आहे तर पिच मेजरिंग मशीन आहे. तर याचा यूज करून आपण काय करू शकतो? तुमच्या गिअरचं टूथमधलं पिच काय करू शकतो? मेजरमेंट करू शकतो. तर बघा त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग लक्षात घ्या. अ पोर्टेबल पिच मेजरिंग मशीन कन्सिस्ट ऑफ द बॉडी विथ अ 3 टीप. तर त्याला काय केलेलं आहे 3 प्रकारच्या टीप दिलेल्या आहेत. फर्स्ट वन ॲज अ फिक्स द फिक्स मेजरिंग टीप, सेकंड वन ॲज अ सेन्सिटिव्ह टीप अँड थर्ड वन ॲज अ ॲडिशनल टीप. आहे की नाही? अशा 3 प्रकारच्या काय केलेल्या आहे टीप दिलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये जी सेन्सिटिव्ह टीप जी आहे विच पोझिशन कॅन बी ॲडजस्टेड बाय अ स्क्रू. जी सेन्सिटिव्ह टीप जी आहे तर त्याची काय करू शकतो आपण? पोझिशन जी आहे ती काय करू शकतो? ॲडजस्ट करू शकतो बाय अ स्क्रू. आहे की नाही? जे ॲडजस्टिंग स्क्रू जो आहे ॲडजस्टमेंट स्क्रू त्याचा यूज करून काय करू शकतो आपण? जी सेन्सिटिव्ह टीप जी आहे ती काय करू शकतो? ॲडजस्ट करू शकतो. इट्स फॉरवर्ड मुवमेंट कॅन बी ट्रान्सफर्ड टू द डायल इंडिकेटर. आणि त्या टिपची फॉरवर्ड मुवमेंट जी आहे तर ती ट्रान्सफर करू शकतो कुठं? तर तुमच्या डायल इंडिकेटरला. म्हणजे जेणेकरून त्याची फॉरवर्ड मुवमेंट जी आहे ती डायल इंडिकेटर काय करायचं काम करेल? दाखवायचं काम करेल थ्रू सुटेबल लिंकेजेस. आहे ना? त्याच्यामध्ये जे काही सुटेबली मेकॅनिकली लिंकेजेस करून ते काय केलेलं आहे तुमच्या डायल इंडिकेटरला काय करायचं काम करतं आहे? त्याची फॉरवर्ड मुवमेंट जी आहे तुमच्या डायल इंडिकेटरला दाखवायचं काम करतं आहे तुमच्या सेन्सिटिव्हिटीची फॉरवर्ड मुवमेंट. आहे की नाही? त्याच्यानंतरून द थर्ड इज अ ॲडिशनल टीप. आणि जी तिसरी टीप जी आहे तर ती कशी आहे? तर ॲडिशनल टीप आहे. पहिली टीप कोणती आहे? तर फिक्स टीप आहे. ती कशी आहे? तर फिक्स आहे. सेन्सिटिव्ह टीप जी आहे तर सेन्सिटिव्ह टीप काय करू शकतो आपण? तर ॲडजस्टिंग टीपचा यूज करून ॲडजस्टमेंट सेन्सिटिव्ह टिपचा यूज करून आपण तिला काय करू शकतो? ॲडजस्ट करू शकतो बाय युजिंग द फॉरवर्ड मुवमेंट. आणि तिची जी फॉरवर्ड मुवमेंट जी आहे तर ती डायल गेज इंडिकेटरला ॲज अ लिंकेजेस थ्रू काय केली जाते? जी व्हॅरिएशन त्याच्यामध्ये होतं तर ते काय केलं जातं? डायल गेज इंडिकेटर थ्रू रेकॉर्ड केलं जातं. आहे की नाही? द थर्ड इज अ ॲडिशनल टीप फॉर गेटिंग स्टॅबिलिटी टू इन्स्ट्रुमेंट. आणि तिसरी जी टीप जी आहे तर ती कशासाठी आहे? ॲडिशनल टीप म्हणून तिचा यूज केलेला आहे फॉर गेटिंग द स्टॅबिलिटी. एक प्रकारची स्टॅबिलिटी मेंटेन राहण्यासाठी ती काय केलेली आहे टीप तिथे दिलेली आहे. टू इन्स्ट्रुमेंट द पोझिशन कॅन बी ॲडजस्टेड ॲज पर द रिक्वायरमेंट. मग तिची तिसरी जी टीप दिलेली आहे ती कशासाठी आहे? एक प्रकारची पोझिशन जी आहे ती ॲडजस्टमेंट करण्यासाठी काय केलेली आहे? त्या हव्या त्या रिक्वायरमेंटनुसार त्याची पोझिशन काय करू शकतो आपण? ॲडजस्टमेंट करू शकतो. आहे की नाही? त्याच्यासाठी काय केलेली आहे ही थर्ड ॲडजस्टमेंट टीप काय केलेली आहे? दिलेली आहे. ओके.
As shown in a block diagram, the procedure and measurement about the pitch measuring machine. The distance between the tip 1 and 2 is set to a standard using slip gauges. When dial gauge is showing a reading, consider it as a 0. मग टीप ज्या आहेत आहे की नाही, तर ते दोन टीप आहेत आहे की नाही, एक फिक्स टीप आणि एक सेन्सिबल टीप. सेन्सिटिव्ह टीप जी आहे त्याच्यामधलं जे डिस्टन्स जे आहे तर ते काय केलेलं आहे, ॲज अ स्टँडर्ड सेट केलेलं आहे स्टँडर्डनुसार युजिंग अ स्लिप गेजेसचा यूज करून आपण स्टँडर्ड डायमेन्शननुसार ते काय केलेलं आहे, सेट केलेलं आहे की नाही. वेन डायल गेज शोविंग अ रीडिंग कन्सिडर ॲज अ 0. आणि त्यावेळेस त्याचं डायल गेज इंडिकेटर जो आहे तो काय केला आहे आपण 0 काय केला आहे, सेट केलेला आहे. द मशीन इज देन अप्लाइड टू द गिअर अंडर टेस्ट. आणि ज्यावेळेस हे जे मशीन जे आहे तर ते काय केलं जातं आहे, टेस्टिंगसाठी अप्लाय केलं जातं आहे की नाही, टू द गिअर अंडर टेस्ट. सॉरी. तर जे हे जे मशीन जे आहे तर ते काय केलं जातं आहे, ज्यावेळेस गिअर टेस्टिंगसाठी ते अप्लाय केलं जातं आहे त्यावेळेस ऑल 3 टीप आर मेड कॉन्टॅक्ट टू गिअर अंडर टेस्ट. त्यावेळेस काय केलं जातं आहे, तर त्याच्या तिन्ही टीप ज्या आहेत त्या काय केल्या जात आहे, मेड कॉन्टॅक्ट टू गिअर अंडर टेस्ट. जो गिअर आपल्याला टेस्ट करायचा आहे तर त्या गिअरला त्या काय केल्या जात आहे, कॉन्टॅक्ट केले जात आहे ते तिन्ही टीप आहे की नाही. रीडिंग ऑफ डायल इंडिकेटर शो द व्हॅरिएशन इन पिच. आणि ज्यावेळेस त्याचं मुवमेंट केलं जातं आहे की नाही गिअरचं, तर त्याच्यामध्ये जे व्हॅरिएशन येतं आहे की नाही, तर त्याची जे व्हॅरिएशन जे आहे तर ते काय केले जात आहेत, बाय युजिंग द डायल गेज इंडिकेटरवर ते काय केले जातात, शो केले जात आहेत द व्हॅरिएशन इन द पिच आहे की नाही. पिचमधले जे एरर त्याच्यामध्ये येत आहेत आहे की नाही, तर ते डायल गेज इंडिकेटरवर थ्रू शो केले जात आहेत, रेकॉर्ड केले जात आहेत. आणि तीच प्रोसेस काय केली जाते, रिपीट द प्रोसिजर फॉर नेक्स्ट पेअर ऑफ द गिअर टीथ. आणि तीच प्रोसिजर काय केली जाते, परत रिपीट केली जाते नेक्स्ट पियरला आहे की नाही. तुमचे टीथच्या नेक्स्ट पियर जे आहे तर त्याला काय केली जाते, ती परत काय केली जाते, गिअर टीथला ती रिपीट केली जाते. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तर बाय युजिंग द पिच मेजरिंग मशीनचा यूज करून तुम्ही काय करू शकता, गिअरचं पिच काय करू शकता, फाइंड आउट करू शकता ठीक आहे नाही. तर अशा प्रकारचं काय आहे, त्याचं एक प्रकारचं पिच मेजरिंग मशीन आहे की जेणेकरून त्याच्यामधले जे 3 टीप्स आहेत कोणकोणत्या, ॲडजस्टेड टीप, सेन्सिटिव्ह टीप आणि फिक्स टीप, याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, तर तुमच्या गिअरमधला जो पिच जो आहे तर तो काय करू शकता, मेजरमेंट करू शकता आहे की नाही. ही प्रोसिजर ऑफ मेजरमेंट तुम्हाला समजली की जेणेकरून पिच मेजरिंग मशीनचा यूज करून आपण काय करू शकतो, तर त्याची एक प्रकारे पिचचं मेजरमेंट तिथे आपण करू शकतो. ओके. तर इथं तुमचा जो चौथा युनिट जो आहे की नाही, कशाचा, इंजिनिअरिंग मेट्रोलॉजीचा, स्क्रू थ्रेड मेजरमेंट अँड गिअर मेजरमेंट, हा काय झाला इथं संपला आहे की नाही. तर आपण पुढच्या लेक्चरला तुमचा 5वा युनिट जो आहे लॅमिनार अँड अँग्युलर मेजरमेंट आहे की नाही, तर तो काय करणार आहे, स्टार्ट करणार आहे की नाही. आतापुरतं आपण इथे थांबू. ओके, ठीक आहे, थँक्यू.